RFT म्हणजेच रिनल फंक्शन टेस्ट ही आपल्या शरीरातील किडनीचे फंक्शन म्हणजेच किडनी बरोबर काम करत आहे की नाही हे तपासण्यासाठी करण्यात येणारी एक टेस्ट आहे। या टेस्टमध्ये दोन महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत, एक आहे सीरम क्रिएटिनिन आणि दुसरं आहे ब्लड युरिया नायट्रोजन। तर पहिल्यांदा आपण माहिती घेऊया सीरम क्रिएटिनिनविषयी। तर क्रिएटिनिन हा एक आपल्या शरीरातील मसल्समध्ये तयार होणारा एक प्रोटीन आहे। तो वेस्ट प्रॉडक्ट असतो, त्यामुळे नॉर्मली किडनी क्रिएटिनिनला आपल्या रक्तातून फिल्टर करून युरिनद्वारे बाहेर टाकून देते। जर क्रिएटिनिनचे आपल्या शरीरातील प्रमाण वाढले तर ते किडनी कमी काम करत असल्याचे संकेत असू शकतात। तर सीरम क्रिएटिनिनची नॉर्मल रेंज ही पुरुषांमध्ये 0.7 ते 1.3 मिलीग्राम पर डेसिलिटर, तर स्त्रियांमध्ये 0.6 ते 1.1 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढी असू शकते। तर सीरम क्रिएटिनिन वाढण्याची काही कारणे ही किडनीचे काही आजार, डायबिटीज, हायपरटेन्शन, डिहायड्रेशन किंवा काही मेडिसिन्स असू शकतात। यानंतर रेनल फंक्शन टेस्टमधील दुसरं महत्त्वाचं पॅरामीटर आहे ब्लड युरिया नायट्रोजन, ज्याला युरिया असेही म्हणतात। तर युरिया हा प्रोटीनच्या ब्रेकडाऊन नंतर आपल्या लिव्हरमध्ये तयार होणारा एक वेस्ट प्रॉडक्ट आहे, जो नॉर्मली आपल्या किडनीद्वारे युरिनमधून बाहेर टाकला जातो। ब्लड युरिया नायट्रोजनची नॉर्मल रेंज ही 7 ते 20 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढी असते। तर शरीरातील ब्लड युरिया नायट्रोजन वाढण्याची कारणे ही किडनीचे काही आजार, डिहायड्रेशन, हार्ट फेल्युअर किंवा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे ही असू शकतात। सोप्या भाषेत वैद्यकीय माहिती जाणून घेण्यासाठी पॅथो मराठी या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।